वाईट झाले नको म्हणता ब्रह्महत्या. हां काही कारण नसताना माझे आरोप टेकवले. इथं कोण नाही ना पण इकडं कोण नाही, इकडं पण कोण नाही. बरोबर नाही पण मी पण आहे ना शेवटपर्यंत लढणार आहे. जरी माझे आरोप टेकावला ना खोटा नाटा तरीसुद्धा मी न्यायदेवताकडे हो. हे बघ, सरपंच काय भानगडे हा काय सगळ्या भानगडी कर्माच्याच का नाही सगळ्या. आणि सुख सुख काय लावलं तुम्ही आज? अहो बोलू नका. मी आहे ना माझ्या मागं पोलीस लागलेले. काय पोलीस लागलेले माझ्या गुन्हा दाखल झाला आणि मी 8 दिवसापासून असं इकडं तिकडं ओळखीच्या पालखीच्या घरामध्ये थांबतोय असतं. म्हणून हळू बोला तुम्ही. बाबूराव कुठे तुमच्यावर गेले? गुन्हा दाखल झाला? हा ना अरे काही कारण नसताना मी एवढा प्रामाणिकपणे कारभार करतो आणि तो इथल्या नाही का माझा जोडीदार हा हा त्याने अविश्वासाचा ठराव दाखल करून हा गुन्हा दाखल केला माझ्यावर. मग तुम्ही अशा कुठे करतेच कशाला? मी काहीच कुठं नाही केले. मी प्रामाणिक. पोलीस मागा लागू सर काहीतरी केल्याशिवाय झालं का? पोलिसाला काय तिथे वल्ल जळत आणि वाळेल बी जळत. त्यांनी गुन्हा नोंदवून घेतला आणि मग मला पोलिसांचे फोनवर फोन येऊ राहिले म्हणून मी घरातून सटकलो. तर एक विनंती आहे तुम्हाला की इथं 8-10 दिवस मला राहू द्या. अहो नाही आमच्या घरात कुठे येतं? माझ्या घरात भांडणं होती. माझा नवरा कसा आहे माहिती ना तुम्हाला? अरे बापरे कसं आहे? त्याला वरपाट्या डोक्याचा आहे. अहो तुम्हाला पाहिल्यावर तर जाळाचे. नाही मी चाळीत राहील नाही, इथं चाळीमध्ये राहील तुमच्यावाल्या. आणि भले तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या सुनबाईला विचारा, खरंच गुन्हा दाखल होईल. नाही ते तुमच्या सुनान मी बोलत नाही, पण कुठे नका करू तुम्ही आमच्या इथं. तिकडे जा कुठं. तुम्ही बोलू नका पण मी तुम्हाला बोलतं करतो ना. तुझी लांबना सामनी खरंच गुन्हा दाखल झालेला आहे का नाही? अहो तुम्ही तिकडे डोंगरा फिंगरा पाहा ना, इकडे कुठं आमच्या घरात घुसता? नाही बाबूरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही बाबूरावला बोलवा बरं. नाही ते तुम्ही जा, मला करू दे मा काम. हो ताई ऐका ना अरे ऐका. का भांडणाचं म्हणून कुठं? नाही भांडण बिंडण काही नाही ना. मी इथं फक्त राहतो. अहो लोक सरपंच आहे मी गावचा. सरपंच होते, आता तुमच्यावर गुन्हा दाखल आहे. तुम्ही आमच्या सारखे झाले आता. अरे बापरे, म्हणजे इथून तयारी आहे तुमची वाली. असं नका करू. तुमच्या मागे पोलीस म्हणल्यावर तुम्ही चोर आहे ना. तुम्हाला कसं काय आम्ही घरात घ्यायचं? नाही असे काही आरोप करू नका. नुसता आरोप टेकावर आहे फक्त पोलिसांनी. अजून तो सिद्ध व्हायला त्याला खूप दिवस लागल. सिद्ध ते बरोबर करते. तुम्ही जा तिकडे कुठं पा. बाबूरावला तर बोलवा ना. तुम्ही फोन लावू का बाबूरावला? त्यांचं काय विषय इथं? नाही बाबूरावला फोन लावू. नाही जा तुम्ही तुमचे काम पा. करू द्या मला ऐका नाही मी इथून जात नाही. मी अहो, इथंच इथं जात नाही म्हणजे थांब- इथंच हा, थांब. बा, ते जर आले तर हकलून लावतील तुम्हाला. नाही हा मी इथंच बसतो. वाटलंच मोबाईल पाहत इथंच थांबतो. सरपंच तुम्ही एक तर मला सुख करत होते बरं का. मी जर सांगितलं ना मग पहा तुम्ही. अरे देवा, सुखसुख केलं याचा अर्थ तुम्ही गैरअर्थ नका समजू ना ताई. हा सुखसुख केलं म्हणजे काही शांततेमध्ये मी इथं त्याच्यासाठी तुमचं लक्ष इकडे केंद्रित व्हावं माझ्याकडे म्हणून मी सुखसुख केलं. त्याच्यासाठी काही नाही केलं ना मी. अहो, असं लपून कोणी बायाला सुख करतं का? नाही, त्याचा काय अर्थ होतो? हो तुम्ही सांगू बी नका बाबूरावला सुखसुख केलं का काय. मग बाबूराव मला चांगलं मग मानतात. जाता का तुम्ही इथून? मग नाही सांगणार. नाही पण बाबूरावची भेट घेतल्याशी मी जाणार नाही इथून. मग नाही सांगन त्यांना हे माणूस इथं लपला आणि मला सुख केलं. असं खोटं नाटक कशाला सांगतात? खोटं काय जाते? खोटं आहे का? मग सुखसुख केलं मी मान्य आहे पण कोणत्या उद्देशाने केलं का कोणाला माहिती होऊ नये. तुम्ही आतापर्यंत कधी चोरी केली का? एखादी आता चोर तुम्ही किती शरीफ व्हायचं ढोंग केला ना तर तुमच्यावर जे ते व्हायचं पहा, ते ते आले झालंय. पहा. काय बोलू नका तू. रामराम. काय करू राहिली? हा? काय करू राहिली? अहो ते आले आणि ते काय वेळाच नाही बोलत होतो आम्ही. इकून आलो मी या. विकून आला? हा विकून घबरायला असा? बरोबर एकदम लाखात एक प्रश्न विचारला. इकून का आलो? समोरून दरवाज्यात मी येण्याऐवजी आहे ना चाळीच्या पाठी मागून मी आलो. बाबूराव तुला माहित नाही का सगळ्या गावभर बातमी पसरली. पोलीस माझ्या मागे 8 दिवसापासून गुन्हा दाखल केला पोलिसांनी माझ्याकडं. आणि तो इथल्या नाही का इथल्या माझा जोडीदार त्यांनी खोटा आरोप करून गुन्हा दाखल केला. आता पोलीस मला पकडायच्या तयारीत आहे. म्हणून माझी इच्छा आहे का 8 दिवस मी इथं राहणार. सरपंच आहे येड्या. तसा. हा चाळीमध्ये. येड्या? हा हे दाताळ बाळा कसं आहे? हो ताईला विचारलं मी. म्हणजे मी घरी राहत नाही, बाय बाय एकटी घरी राहती. अरे 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 हा? आणि तू इकडे राहतो 8-10 दिवस? काय नाही सरपंच तसा आहे बायाला सुख करतो. हा? काय? सुख करतो मला इथून लपून. कधी? आता एवढ्यात नाही रे. अहो नाही ऐक मी लपत म्हणजे तू तिकडे लपून मामा काही कांद्याचं हा. काम कांदे भरायचं काम करते. अरे म्हणजे बाप देवा. तुला सुख करू इकडे बोलत होता का? नाही रे नाही. अरे फुकट नाही तो पोलीस केस झाली. मग अहो सरपंच ऐका. काय?
मी सुखसुख का करीत होतो का कोणाला ऐकू जाऊ नये मी इथं आलो म्हणून मी हा. धपकत आलो या ठिकाणी. असं मी सुखसुख त्या उद्देशाने करीत नव्हतो. बाबूराव माफ करा मला, तसं काही खरं गैरसमज. सांग बरं का तुला काय सांगू अहो, मी तुम्ही? खरं बा ते असं आलं नाही, इकडून तुला एका आलं हाताळायचं तर मी किती सांगते मी तिकडून आलं असं होतं बरं का. मी तिथं होते असं करत सुख सुख असं काय मग. मग तुला त्याच्यात पाहिलं असं हा नाही केलं पण तो उद्देश माझा सुखसुख करायचा उद्देश काय आहे का कोणाला माहिती अरे होईल. मग बकुळा वहिनी आवाज दे ना. तुला कोणी होतं का? सारे का- किती कांदे भरीत होती ना? सारे गावात माझं नाव माहिती बकुळा आहे म्हणून. का जीप कापूतावर आहे आता? नाही. सांग पटकन सांग. अरे आवाज दिला असता तर लोकांना माहिती झालं असतं. बाबूराव माफ कर, माफी मागतो काय तुमचीवाली. माफी बरं नेमकं झालं काय तो मला एक- हा हे महत्वाचं आहे. माझ्यावर आहे ना जाऊ दे, तो आक एकदा. पोलिसांनी भ्रष्टाचार केला, मी भ्रष्टाचार केला म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. बरं तो भ्रष्टाचार केला हा असा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नाही केला रे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. इटल्याने केला इटल्याने असं. हा त्यांनी सांगितलं बरोबर. पोलिसाला काय माहिती तो भ्रष्टाचार केला? इटल्यानी सांगितलं बरोबर. अरे सर, हा तुम्ही भ्रष्टाचार केले म्हणून तुमच्या मागे पोलीस लागेल बरोबर. बर. अरे मागच्या डायला तर मारे संडास बाथरूम सगळं मंजूर करून आणलं हा. आणि त्याच्यातच पैसे खाऊन टाकले तो आखी. मागच्या उखाड्या पाखाड्या नका काढू काय बाबा. सरपंच असं नाही राहत. मागचं काहीच काढू नका. आता ह्या मिनिटाला काय करायचं ते ठरव. पण आता शेवटी तो भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झालाच आहे ना. आणि मग आता ते गुन्हा दाखल कोणी काही करायला लागलं त्याला मग काय आता काय करणार. कोणाचा आला तू? माक झाला ना पहिला हा आला का नाही? आला मग माझ्या डोक्यातून जाईल का म्हणजे आता तुम्हाला माफ कर ना का मागचं उखाड्या काय पाखाड्या. माफ काढतो तुला आणि काय माफ करतो? हा बाई याचं काय आपल्याला खरं पटत नाही. हा? त्याच्या सुनाला बोलून घ्या. हा ही आयडिया आवडली. माझं खोटं हा. वाटत असेल ना, तो घरच्याला माहिती तो केस झाली म्हणून. माझ्या सुनाला माहितीये, मला माहितीये, आणि तो बायकोला तिला पण माहितीये. तुम्हाला भरोसा नसेल ना सुनबाईला फोन करून बोलून घेऊ का मी. असं बाई बोल. बरोबर. हा हा तेव्हा हा. खरं पटन तेव्हा आपल्याला. मला नाही तू आहे ना तू गाल्या पळवते मला हे कळालं आता. मग? एक मिनिट बोलू नका. हॅलो पूजा. हॅलो सोनबाई मॅन हा सुनबाई मी बोलतो या. हा इकडे आहे ना बाबूरावच्या चाळीमध्ये ये बरं. ठीक आहे ये लवकर. येऊ राहिले. लयच अवघड केलं मग इटलं तो आला ना. हा ना तिला सुद्धा काय इकडे. झालं तुमच्या इथलं चाळीपूर्वी बोलू. अरे थांब हा? ना. इथलं तो काय झालं? अरे काय ते चालूच राहतं देण्या घेण्यावरून आणि पण त्यांनी असं नसतं करायला पाहिजे ना. हा ना एवढं फार पोलीस केस कवर असतो रे. हा? हा? आज उद्या गुन्हा दाखल झाला म्हणजे मला जेल होईल, सजा होईल, शिक्षा होईल. काही होऊ शकतं तुला. होऊ शकतं ना. हो मग काळ्या पाणी शिक्षा होऊ शकते. बरं 1 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे. हा 1 कोटीचा भ्रष्टाचार चाल. हा ही आली बाई सुनबाई. ए तू नाही मी तुझा सासरा आहे? हो मग हा? हा किती वगैरे नाही हा 2-4 दिवस झालेत मामाच्या घरी. का बरं पळवतो का त्या असा? अहो कसं आहे ना दादा, त्यांच्यावर आहे ना केस झाली बळच. Yes, sir? हो केस झाली, पोलीस केस झाली. केस केस हा, केस, केस, केस. केस. हा तर मग त्याच्यामुळे त्यांच्यावर खोटा आरोप रचला गेलाय. तुम्हाला काय माहित खोटे आरोप? मग आता मी त्यांच्या संगत राहते ना सासरी बसून. हा का? हा. झालं का आता खरेपणा झाला ना. हा. काही 8 दिवस तुम्ही आहे ना फक्त तुमच्या घरी सांभाळा त्यांना. मी वाटलं तर घरून डबा बिबा सगळं तिथं आणून देईन त्यांना कोणला? मामाजींना. भाजी भाकर कांदा लिंबू लोणचं सगळं माझं जेवण घेऊन येत जाईल ती. बरोबर आहे ना. हे बाई, हे बाई. हा. नुसता त्याचाच नाही डबा आणायचा. मग हा बायकोचा माय सुद्धा आणायचा. म्हणजे एवढं सांभाळायचं बाई, फुकट आहे काय? नाही फुकट नाही ते कसं आहे आता ते पोलिसांनी बळजबरीचं त्यांच्यावर आरोप रचलाय. हा पण मग असं फुकट नाही ना सांभाळणार आता मग? तुम्ही आता. नाही मामा- फुकट. पण महिना लागत 2 महिने लागत आहे. मग हा कवर हे पळत राहिला बाई. पण आता तिघांचं आणणं शक्य आहे का तुला. आता आलील मग काय करणार आहे आता? हे बाय, तुम्हाला ठेवतात येत ना त्यांच्या घरी. हा 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 हा. हे बाय. मंगळवार ड्रायव्हरी मटण आणायचं. ए बाबूराव काय राव आमचं दुःखाने तोंड भरलं इकडे. काय वाईट लोकांना? वाईट काय वाटू खाल्लंय? लागलं. तो आगाच अहो काय खाल्लंय. कोणी मेलं का दुकान तोंड भरायला. काय बोलायचं बरं? पळत हिंडू राहिले ना. अहो, काय मजा नाही. कसं आहे माहितीये तुला का? बोयारातला पुटतो मी माघारात. हा बाई त्यांना ना बरं काय का मटण लागत मी इथं नाही कोण खात. हाव मामाजी. मंगळवार ड्रायव्हर. हा 2 दिवस मटण आहे त्यांना. आणि काय तर ठेवतो सासऱ्याला नाही तर जाऊ तिकडे कोणा ठेव गंगा सोड नाही तर नदीत सोड. ठेवील हो. हा? माझी सुनबाई आहे ना खूप हा? चांगली काय? आहे. ठेवील काय ठेवील. आपल्या तिघांचं जेवण ठेवील ना. अरे बाटारा ते सांगितलं तिला रविवार आणि मंगळवार. हा 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 हाव मामाजी पण रविवार शनिवार मटण चालतंय का आपल्या घरी? चालत. शनिवार नाही चालत. तुम्हाला फक्त नसेल चालत पण यांना आम्हाला चालतं. चालत रे बाई काय नाही तर वाटलं ठेवायचं जेवून का? ये, ठेवा जेवून सासरा. ये, इकडे बनवू आम्ही. ठेवायचं आहे का यांना. काय करायचं बोल पटकन. मग आता काय मग ठेवायचं असेल तर 2 दिवस त्यांना मटण आणून द्यावं लागेल. बरं बरं. हा. देऊ देऊ. ठीक आहे ठीक बरं आहे की नाही? हो. चला जाऊ मग तुमच्या बरोबर. हो कुठं संध्याकाळी येतो मग मी परत. ए आता तुला राहायचंय ना. थोडं हा तुम्ही तिकडे येऊ नका, तुम्ही इथंच थांबा. बरं बरं. पोलिसाच्या मग तुला बाहेर मटण घालवायचंय का आता? नाही नाही नाही. जर जाता तर अरे पोलिसांच्या एकदा- ताब्यात सापडलं, मग काय करशील? आपण जबानीला खूप पक्के एकदा सांगितलं ना अनिल म्हणून आणलेच माही सुनबाई. हा ना? आणि नानी तुम्ही काय काळजी करू नका त्यांची. जाय बाई चल बाई तू जाय आता. जातो. आता खरं पटलं. हा. जाय
अरे खरंच तो केस झाली रे हा ना हा जा हो जा खरंच लाग तयारीला लाग खरंच केस झाली तो आहे ना मग आता खरं पटलं ना बरं आता बघ, आताशी खरं पटलं. आता तू 8 दिवस राहतो का महिनाभर राहतो पण तुला सांगतो दिवसभर मा संग हिंडायचं बघ सरपंच हम्म. तू आता 8 दिवस राहतो का 15 दिवस राहतो काही सांगता येत नाही वर्षभर बी राहू शकतो बरोबर ना? हो वर्षभर पोलिसांचं कामच तसं राहतं हा, ते. मग वर्षभर राहू शकतो त्याचं काय सांगतो त्यांना आरोपी जर सापडला नाही आरोपी ना जर नाही सापडला हा जर आपल्या घरातच राहिला काय वर्षभर बी राहू काय शकतो मग हा हा? हो आपल्याला आयते तुम्ही डबे ना आणून दे. बरं का तुम्ही दोघं नवरा बायको असे ताजे लटवा मटण हा, खाऊन हा आयते डबे आणून सुनबाईच्या हातची आपलं मटणाची भाजी पहा तुम्ही खाऊ हा ना? हा मग तू आम्हाला बटरच खाऊ घालतो काय हा मग काय अरे जीव मटणाची लावा भाजी नाही तर काम करावं लागेल ना यांच्या संग. हा अरे त्याला बाहेर जर काढलं तर लोक पाहतील आणि पोलिसांना निरोप देतील माहिती का इथं हा, जेव- बाहेर का मटण मारते काय तो वाटव हम्म. आजूरच सांभाळायचं का मग मग आपण? आता बरं या तुम्हाला एक सांगतो हा. तुमच्या दोघांतून बर एक जण दिवसभर माझ्या संग हिंडायचं काय हा हा म्हणजे मग काय तुम्हाला दोघाला घरी ठेवू का मग मी आणि दिवसभर काल काल हिंडायचं मी तर शक्य नाही मी कसं काय हिंडू म्हणजे मी तिथं 4 भिंतीच्या आतच थांबल इथं हा, मग तू वाटलं तर मागच्या रूम मध्ये राह हा बंगल्यामध्ये चाळीमध्ये इथंच माय थांबल बायको मी राहणार जायचंय म्हणजे आता मी उन्हाची हिंडू का? माझा पर्याय नाही आता मग त्याच्या सोडून आपल्याला डबे आणून देणार रे हम्म. मटाने आणून देणार रे मग हा मच्छी मध्ये खाईल आपण बाहेर राहायचो आपण हिंडू डोंगर. मग त्याला काय करणार ते आहे मटण जिरला पाहिजे ना. आणि मग काय हा तुला शोभा मला सगळ्या गोष्टी मान्य जा आता घर जाऊन झोपा मग तुम्ही घरी कोण नाही. हा मागच्या दरवाजाचा आहे बरं का हा हा चल मला कडी उघडून द्या ना काय कडी लागतेच ते आम्ही कूलर बिलर लावून द्या ना मध्ये सगळं मोकळे तुझा आहे बिंदास जाऊ का हा आमदारच सगळा ठीक आहे ठीक हा बिंदास ओके आपण याला ठेवलं काही चुकी तर नाही केलं ना? त्यात काय चुकी नाही तर आपल्याला गुन्हा दाखल व्हायचा. का बरं? आपण काय चोऱ्या केल्या कोणाच्या आपण यांना जर आलेच तर गच्ची धरून बाहेर काढू त्याला या बाय आपण म्हणून हा असं मग करा. तसं तुमचं डोक्याला चालतं आणि म्हणा. मग आपण एवढे सोपे आहे म्हणजे का मटण त्याचं खायचं. येते तवर मटण खाऊन घ्यायचं हा असं बरं बघ हं. मी तुला सांगतो काय सरपंच आहे हा गावचा बरं का हा यानं आतापर्यंत आहे ना 2-3 बाय सांगितलं पडे करे हा हा का मतदार वाढायसाठी म्हणजे मतदार म्हणजे घोटाळे करतो का? आणि मग भाऊ 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 हा जसा वर तसा आतमध्ये नाही हा का हा तर तुला सांगतो याच्यापासून सावध राहायचं हा सावध म्हणजे हो मग तुम्ही माझ्या शंका घेऊन राहिले का? म्हणजे तो 4 महिने राहतो का वर्षभर राहतो नाही तर मी हाय राहणार आणि तुमच्या दादा चालल्याचं गप्पा नाही तर मला येईल तो पाळणा काय? हलवायला मी राहील राहणार नाही तुम्ही दोघं राहशाल घरात आणि तो लावेल तुला पाळणा खेळवायला माहिती का म्हणजे आता मी तशी दिसते का तुम्हाला? अरे तू काय तशी नाही त्याचा मला गरज आहे काय दुसऱ्या माणसाची? अरे पण त्याचा भरोसा नाही त्या माणसाचा मला माहिती गावातला आहे तो मी 24 तास तुमच्या संघच आहे ना आता. जर दिसली तू मला हा तर तुला सांगतो उभा ठोकेल उभा हा मला? हा आपण मी तशी कुठं करत नाही. मी बंद केले ते तवाच. एक तर मला यायच्या आधी तुला त्यानं सुख सुख करेल हा बाई, करेल खरं. पहिले माझ्या डोक्यातून जाणार नाही त्याला ठेव नाही आता मी 24 तास संघच आहे ना तुमच्या. हा मग तू माझ्या संग जेडे निघालो का एरेवी गेलो तर एरेवी यायचं रानात गेलं तर रानात झाडाखाली झोपला तिकडे झोपायला यायचं रानात बर हा बरे तो पाठीमागे झोपा नका जायला आपल्या रूम मध्ये हा 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 चला. त्याची सून आले का तेवढं जेवण वाढून द्यायचं आणि तिच्या जास्त त्याला जेव घालायचं आणि भाऊ झोप म्हणायचं हा आपण यायचं निघून हा चला मग हा कुठं कुठं जायचं? आता झाडाखाली जाऊ ना आपण चला ना इकडं कुठं? चल त्याच्या काय जाते एवढं लोक चल